नमस्कार मंडळी. निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये मनोरंजनाचा प्रचार करायला आली आहे. तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, एका भिशी पार्टीमध्ये मनोरंजनाचा कार्यक्रम करायला सज्ज झालाय ओंकार राऊत. त्यामुळे तुम्ही देखील आता सज्ज व्हा हास्याची बंपर लॉटरी अनुभवण्यासाठी. आणि तीच अनुभवण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेचं महिला मंडळ आणि दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत यांचं. मैत्रिणींनो, आज आपल्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे, कारण आज आपल्या महिला शक्ती भिशी मंडळाचा 3रा वर्धापन दिन आहे. तुम्हा सगळ्यांच्या लक्षात असेल, पहिल्या वर्धापन दिनाच्या दिवशी समीर चौगुले आपल्याकडे आले होते. दुसऱ्या वर्धापन दिनाला गौरव मोरेंना आपण बोलावलं होतं. आणि आज 3ऱ्या वर्धापन दिनाच्या दिवशी हँडसम, टॅलेंटेड, अट्रॅक्टिव्ह अँड हॉट ओंकार राऊत आलेले आहेत. जोरदार टाळ्या. राऊतजी, ओंकार, वेलकम वेलकम. थँक्यू थँक्यू थँक्यू. तर आपण सुरू करूया माझा कार्यक्रम, ज्याचं नाव आहे नो डाऊट विथ ओंकार राऊत. गप्पा, किस्से आणि गाणी. अरे हा, हे ते आहेत ना हास्य जत्रेमधले. आता लक्षात आलं. त्यांचा जरा प्रॉब्लेम आहे, ट्यूबलाईट आहेत त्या. ए चोमडे, ऐकायला येतं मला. टूथपेस्ट कोणाला बोललीस ग? ओके ओके ओके. काकू काकू, ताई, मावशी, कळत नाहीये ह्यांचं वय काय आहे ना. बघा, हे वहिनी खरात बहिणी. तू मी हास्य जत्रेमधला, लक्षात असू द्या. तर सुरू करूया माझा कार्यक्रम, ज्याचं नाव आहे नो डाऊट विथ ओंकार राऊत. गप्पा, किस्से, गाणी. टाळ्या. एक सेल्फी काढू. एक पटकन, एक पटकन. एक शिवाली, एक. तुम्ही सेलिब्रिटी झाल्यापासून जेवढे सेल्फी काढले नसतील ना, तेवढे आज ती घेणार तुमचे सेल्फी. बघा. बापरे, का हो एवढं. आमच्या ग्रुपची जयवंत वाडकर आहे ती. अरे, फोटोज काढायला खूप आवडतं ना तिला. जयवंत वाडकर सर एवढे फोटो काढतात, हे एवढ्या कानाकोपऱ्यात पोहोचलेला आहे. हो, आम्ही सगळ्या फिन्स्टावर आहोत ना, आम्ही त्यांना फॉलो करतो. अच्छा. तुम्हाला माहिती आहे, आमच्या बर्थडेला विश करतात ते फोन करून. तुम्हाला पण? सगळ्या फॉलोअर्सना विश करतात. जयवंत दादा एक त्या बाबतीत ग्रेट आहेस, त्याबद्दल काय नाही. पण मी कार्यक्रमाला एक सेल्फी काढून दे, पटकन एक सेल्फी काढ. हसा ना, हसा. काय करताय? मी ठीक आहे. कार्यक्रम आहे, कार्यक्रम आहे, कार्यक्रम आहे. कम ऑन गर्ल्स, बायका नाही. बसा ना. तर त्यांचा कार्यक्रम आपण त्यांना पैसे देऊन बोलवलाय. रसिकाजी, पैसे देऊन बोलवले वगैरे असं नका. आणि ते ऐकत नव्हत्या, म्हणून त्यांना आता सांगावं लागलं. सॉरी, तुम्हाला आवडलं नाही का? परत नाही ना बोलणार. हो, नाही. सॉरी. हो हो हो. रसिका वहिनी, बाण जरा भात्यात घाला. वडनेरकर, तुम्ही सुरू करा ना, कार्यक्रम सुरू करा. वहिनी, माझं सांगा ना. काय माझं सांगा ना त्यांना. माझं काय काय म्हणजे? रसिकाजी, त्यांना सांगा कळतंय, त्या बोलतायत ते कळतंय. कळतंय त्यांना. आय्या, सांगते. कळलंच आहे तर सांगते. ओंकारजी, या भट वहिनी आहे. नमस्कार. नमस्कार. आय्या, गंमत करतायत, कॉमेडी करतात ना ते. काय तुमचा कार्यक्रम झाला ना की त्या तुमच्यासाठी एक आयटम करणार आहेत. मज्जा येणार आहे तुम्हाला ओंकारजी, मज्जा येणार आहे. सॉलिड आयटम आहे. कळत नाही मला, घाबरायचंय का एक्साइट व्हायचंय मला कळत नाही. अरे हा, हे ते विराज जगताप आहेत ना. अरे त्या खरात वहिनी, मी ओंकार राऊत आहे. नाही, त्यांना नाव आठवत नाही. जाऊ द्या.
ओंकार राऊत नाव आहे माझं. नो डाऊट विथ ओंकार राऊत असा कार्यक्रम. नो डाऊट विथ विराज जगताप असं कसं येईल? तर मला खरं तर सांगायला आवडेल की हा पहिलाच प्रयोग आहे, शुभारंभाचा प्रयोग आहे माझ्या कार्यक्रमाचा. कारण 3 महिन्यापूर्वी मी हा कार्यक्रम लिहिला होता, पण तुमच्या महिला गर्ल्स मंडळाने मला पहिली विचारणा केलेली आहे. सो काही चुकलं तर पोटात घाला, आणि काही सजेशन्स असतील तर प्रयोगानंतर, म्हणजे शो झाला 40 मिनिटाचा शो आहे फक्त, त्या झाल्या तो झाला की मला सांगा, मी त्या इन्कॉर्पोरेट कशा करता येईल. ओके ओके मी सांगेन ना. तर कार्यक्रम म्हणजे खरं तर एक आयुष्यच आहे. ओंकार राऊत काय आहे हे तुम्हाला काही खायचंय का? नाही खायचं आहे काही? नाही, तुम्ही खूप दुरून प्रवास करून आला असाल, भूक लागली असेल, काहीतरी खाऊन घेता का? नाही नको. थोडस हे समोसे आहेत नाही गरमागरम. काही अरे नाही खायला हवं ना. अहो कार्यक्रम सुरू केलाय ना मी. कार्यक्रम नाही लागली. नाही लागले, कार्यक्रमानंतर मी खाणार आहे. प्लीज. ठीक आहे, बघा आपण खाऊ. मोनल काम आपण किती समोसे खाणार आहेत सांगा लवकर. मला 2. ए थांबा. Extra. अरे ते खात नाहीयेत आणि आपण खायचं कसं दिसेल ते? वहिनी त्यात काय, मागच्या वेळेस समीर चौगुले आले होते, त्यांच्या समोर आपण वाचा वाचा करून खाल्लं होतं ना, त्यांना काहीही वाटलं नाही. त्यांना काय वाटणार आहे? काही नाही. चालेल का हो? नाही ते गार झाले की मज्जा येत नाही समोसे खायला. असे हे म्हणजे. चिवट ठीक आहे. चालेल ना, आवडत. यांनी खाल्लेलं. थांबा तुम्ही. खाऊ दे ना म्हणजे. हा आता काय समीर चौगुल्यांसमोर तुम्ही खाल्लं तर त्यांनीच खायला दिला तर आम्ही काय? हा, आम्ही फक्त हळूहळू खा, असं मध्ये हे करू नका. मी आहे, मी हो, नाही हो, खाते, हो. माझं डाएटच हो चालू हो आहे. तर कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. Please, please. आणि कार्यक्रमाची सुरुवात अर्थात मी गाण्यानी करणार आहे, कारण की हल्ली अभिनयाला मला कोणी बोलवत नाहीत, गाण्यालाच जास्त बोलवतात असं मला आता वाटायला लागलेलं आहे. थांबा यार, थांबा प्लीज, थांबा प्लीज, थांबा. नका उठू ना कोणी, प्लीज नका उठू. तुम्हाला सॉस द्यायची काय, काही हवं असेल ना कोणाला मला सांगा, मी तुम्हाला आणून देतो. ओके? तुम्ही कसं काय देणार? मी आहे ना सगळं. नाही ओंकारजी, असं नका करू. तुम्ही हे सेलिब्रिटी गेस्ट आहात आमचे, असावी तुमच्याकडनं कसं काय काम करू? रसिकाजी, मी अँकर आहे, मी सगळं करतो. तुम्ही नका उठू, प्लीज नका उठू. माझं गाणं ऐकून घ्या. ओके ओके तुम्ही हा. हा ओके गा तुम्ही. हा थँक्यू. नका ना हा व्हिडिओ काढू. अरे नका व्हिडिओ काढू, प्लीज नका व्हिडिओ काढू. का व्हिडिओ काढताय ते? अरे का करतेस तू? खुद्द ओंकार राऊत आपल्याला ती सर्व करतात, तो व्हिडिओ नको का काढायला? प्लीज असा व्हिडिओ काढू नका आणि पोस्ट तर करूच नका प्लीज. हास्य जत्रेच्या रायटर्सनी बघितलं ना, वाट लागेल माझी. लगेच स्किट मध्ये आणतील ते वाढपी म्हणून सुपाऱ्या घेतो वगैरे असं काहीतरी ऍड करतील. प्लीज असं करू नका. तर आता हे गाणं झालेलं आहे, पुढचं जे आहे ते मी फरमाईश घेणार आहे, आणि त्या फरमाईश मधनं मी एक गाणी अशी लिंक करत जाणार आहे, ते आपण बघूया. तर तुमची काय फरमाईश आहे सांगा. बुवा भजन म्हणा. बुवा भजन म्हणा. अहो, काय घरात वहिनी ओंकार राऊत आहेत, ते बुवा नाही. मीटिंग मध्ये ठरलं होतं ना बुवांना पण बोलावणार. बुवांना आपण विचारलं होतं, त्यांनी खूप जास्त पैसे सांगितले. हे कसे लगेच आले ना? रसिका, तुम्ही असं, सॉरी, आय एम सो सॉरी. तुम्ही असं नका बोलत जाऊ, लगेच आला वगैरे. लगेच आलो म्हणजे तुम्हाला काय, मी पैशासाठी करतोय? अजिबात नाही, मी समाधानासाठी करतो. वहिनी तर माझं सांगा ना तोपर्यंत. ऐका ना, तुमचं कळतंय, तुम्ही सांगताय ना ते असं ते कळतंय सगळं. कशाला असं सांगताय? असं खुलेआम सांगा. नाही, त्या भट वहिनी जरा लाजर आहेत. त्यांना एवढंच म्हणायचंय की तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही जाऊ नका, कार्यक्रम झाल्यावर त्यांचा आयटम आहे. करा काय, तो आयटम आहे तो करा, मला नका काय करायला लावू. करा या. तुम्हाला मजा येईल. हो, मला बघायचंच आहे, मला काय मजा येते ना. आम्ही 8 वेळा पाहिलाय, तुम्ही बघा आता. आयटम चांगलं करते. चांगलं करते, भारी करते ती. खूप आवडेल. तुम्ही पाहिलंय आधी? काय, मला मी पहिल्यांदा आलोय ना, मी कसं पाहणार आधी? आता नाही म्हणजे मस्त ओंकारजी, करते म्हणून. नाही तुमचं कसं सगळे बघतात, आमचं बघायला कोणीच नसतं ना. चुकतंय वाक्य, सगळं चुकतंय. ठीक आहे, बसा. करणार आहेत का काय? मेकअप तयारी केलं? रेडी डोळे बंद करा, डोळे बंद करा. स्टार्ट. डोंट फ्लिक डोंट फ्लश लॉलीज ओंकारजी ओळखा कुठे ओळखा? अरे ओळखताच येत नाहीये, कोण आहे ही? कोण आहे? अरे लॉली आहे. भटबाई हे हाताळो. हे हाताळो. हे उजव्या हाता. धन्यवाद. तू
तू हायेस म्हणून मी जेवू शकते. हे डाव्या हाता. धन्यवाद. हे काना. तू हायेस म्हणून मी बोट घालू शकते. हे पावळांनो. तुम्ही हात म्हणून मला कळू शकतं लॉली तुझं पाऊल चुकीचं म्हणतंय. हे पोटव्यानो. आता मजा. आता हसायचं. हे या का आहे. आता नाही. हा या पोटव्याचं काय उपयोग आहे. काय बरं हायत मागे हायत नाही अजून नाही हसायचं. या पोटलीच्या तर ठोटली द्यायला. मेरी आंखों में मन झांको. लॉलीज. कमाल चांगलं केलं. मस्त छान केलं. आवडलं तुम्हाला. मस्त. हे तुम्हाला घ्या या. क्या बात आहे. क्या धन्यवाद. बस. आवडलं ना तुम्हाला. मला सगळं आवडलेलं आहे. फक्त प्लीज आता मी सगळ्यांचं सगळं बघितलं की नाही. हे गाणं बिणं आयटम बिटम सगळं झालं की नाही. प्लीज मी माझा कार्यक्रम जो आहे 40 मिनिटाचा तो पूर्ण करू का. हो प्लीज आता तुम्ही जा. आता कोणी नाही. हा आता कोणी काही बोलणार नाही. मी माझा कार्यक्रम सुरू करणार आहे. हा ए हॉलची वेळ संपली. हॉल 1 तास झाला पण. आवरायला घे ग आवरायला. ए थांबा आवरायला घे काय. ह्यांचं हे आभार मानायचं ना. अरे माझा कार्यक्रम राहिलाय अख्खा. थोडा वेळ वाढवून घ्या ना. वेळ काय वाढवून घ्या तुम्ही. 40 मिनिटं करणार अजून एवढं कोण. वरचे पैसे तुम्ही भरणार आहात का. अरे पैशाचं नाहीये. गंमत करताय. रसिकाजी पण चला आभार मानू ना मी तुमचे. लॉली अपते. काढा त्यांना बाहेर काढा. त्या कॅरेक्टर मधनं बाहेर काढा त्यांना प्लीज. लॉली मला आवडते. कार्यक्रम करायचा होता त्याचं काय. नाही मी आभार मानते. तू हे करा. तर नमस्कार. ओंकारजी राऊत इकडे आमच्याकडे आले होते आणि त्यांचा हे गाणी गप्पा आणि किस्से हा कार्यक्रम झाला. त्यांनी किस्से सांगितले गाणी म्हटली आणि गप्पा पण मारल्या आमच्याशी आणि आम्हाला खूप आनंद झालेला आहे. त्याबद्दल तुमचे आभार. मस्त. आभार मानले. चला वहिनी आम्ही येतो. मजा आली. अगं बाई तुम्हाला ते पाकिट द्यायचं होतं. ह्यांना काय घाई असते ग. त्या नेमकं ईशाबाईंच्या पर्स. तुमच्याकडे ठेवा पाकिट. मला नको आहे पाकिट. मला परत कधी बोलवू पण नका. हा कार्यक्रम पण मी रद्द करून टाकतो. नाही रद्द नका करू. ऐका ना. हे वा महिला भिशी मंडळ एकदम जोरदार. ओंकारचाही मनोरंजनाचा कार्यक्रम अतिशय जबरदस्त झाला जो खरं तर झालाच नाही. बघूया या न झालेल्या कार्यक्रमाविषयी आपल्या हास्यरसिकांना काय म्हणायचंय. प्रसाददा. ओंकार टायटल मस्त आहे. पकडून ठेव. पुढे मागे कधी केलास कार्यक्रम तर हेच टायटल वापर. छान टायटल आहे. थँक्यू सर. थँक्यू. चांगला सांघिक सादरीकरणाचा नमुना होता. रसिका कॅरेक्टर मस्त पकडलंस. आणि चेतू फारच मस्त नक्कल केलीस तू. फारच मस्त मजा आली. मंडळी सेलिब्रिटी समीर चौघुले यांच्या घरी रंगणार आहे एक इंटरव्ह्यू. चला बघूया त्यात काय आहे त्यांच्या बायकोचा पॉइंट ऑफ व्ह्यू. अरे या नमस्कार. या प्लीज या ईशा. हा ईशा आले का ते. आले या नमस्कार. या पाणी घ्या. 2 बोके आलेत. असं पाणी पिणार आहेत. ग्लास कुठे आहे. सॉरी मी गडबडले. सॉरी आणते पाणी आणते. थांबा. सॉरी जरा ती ग्लास आणते. कोणी पाहुणे वगैरे आले की जरा गडबडते. सॉरी. या प्लीज बसा ना. बसा. पत्ता सापडायला काही प्रॉब्लेम नाही ना झाला.
नाही विंगेतूनच आलो. अहो रिकामेच ग्लास आहेत हे. अरे पाणी कुठे? सॉरी सॉरी मला कसं तरीच वाटतंय. सॉरी गडबडले सॉरी It's okay. पाणी जाण्याची विसरले ग्लास पण कुणी पाहुणे आल्यावर वेंधळेपणाची ग्राहकपेठ भरवलीच पाहिजे का? काय झालं ना. नको ना हे. Sorry, काय मी करतो? आणते. It's okay. लगेच नाही, 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 राहू द्या वहिनी राहू द्या. नाही अहो राहू द्या. बसा इथे बसा आमच्या सोबत. शांत जरा हे जरासं काय okay. गडबडते. Yes, yes. काय फार Sorry, ते जरा- फिरलेलं आहे ना बाहेर. बस हरकत नाही. येस. येस. बरं ईशा. चिडवतात का? काय घातलेस हे काय घातलेस काय? न ते इंटरव्ह्यू आहे ना सारखी 3 वेळा सकाळपासून पडतीये ती. कशाला घातलीस ती? अगं वाईट दिसतीये ती. तोंडात येते तुझ्या. नको ना ते वाईट दिसतंय ते. आवडते म्हणून घातली सारखी फक्त. तोंडात येते ती तुझ्या. शेंगदाणे म्हणून खाशील तू एकाच. नाही त्यांना पण चिडवल्यासारखं वाटलं. नाही मी ते शिवशिवत होतं म्हणून समीर केलं. सर आपण सुरू करूया का? येस ऑफकोर्स. मी पाणी दिलं नाही मला कसं तरी होतंय. मी आणू का? नको विंगेत पिऊन आलो आम्ही. मंदार. वेगळंच आहे. एनिवे थँक्यू सो मच हा इंटरव्ह्यू करण्यासाठी. आणि फार सुंदर घर आहे तुमचं. थँक्यू व्हेरी मच. सो आपल्या शोचा हाच फॉर्मॅट आहे की आपण वेगवेगळ्या सेलिब्रिटीजच्या घरी जातो आणि त्यांच्या घराची गोष्ट काय आहे ते लोकांपर्यंत पोहोचवतो. सो आज आम्ही तुमच्या घरी आलेलो आहोत आणि आम्हाला तुमच्या घराची माहिती हवी आहे. सोपं आहे. आपण बसलोय हा हॉल आहे. इथे आत गेलात ना तर पॅसेज आहे. डाव्या हाताला 10x10चं एक बाथरूम माहिती म्हणजे भाड्याने घर घ्यायला आल्यात का ते? माहिती म्हणजे तशी नको आहे. प्रत्येक घराच्या मागे एक गोष्ट असते, संघर्ष असतो. ती माहिती हवी आहे. काय संघर्ष आहे असं आहे. सॉरी जरा ती काही बाहेर फिरलेली नाही का त्यामुळे जरा बोलणं झालं. सॉरी चुकून झालं. सॉरी मला माहिती म्हणून तसं शांत वाटलं. बस. आगाऊपणा फक्त करू नकोस. सकाळपासून सांगतोय जरा शांतपणे वाग. म्हणजे गडबड करू नको. पाहुणे येतात ना बाकी काय. सुरू करूया आपण. हा? आपण आता रेडी? नीट बसा. ताट बसा. हो मी ताट बसतोय. ताट बसा. अगं, हो बसतोय. तू असं कशाला बसणार. पू काढून बसतीस मग? सेलिब्रिटी कोण आहे? मी आहे का तुम्ही? अरे पण तू ताट बसल्यावर मी तुझ्यापेक्षा एक जस्ट सांगते आपण लाईव्ह जाणार आहोत तर म्हणजे मध्ये थांबता नाही येणार आपल्याला काही एडिट नाही करता येणार. जस्ट येस रेडी. सारखा लावतो. हॅलो हाय नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या माझ्या सगळ्यांच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे साकारले घरकुल स्वप्नातले. वा वा. आणि आज आपण आपल्या सगळ्यांचे लाडके सेलिब्रिटी हास्य महारथी समीर चौगुलेंच्या घरी आलेलो आहोत. हाय. नमस्कार नमस्कार आणि नमस्कार. त्यांच्या सोबत त्यांची सहचारिणी सुद्धा आहे ईशा चौगुले. यांचं सुद्धा खूप स्वागत. नमस्कार. कासारले गुरुकुल काय म्हणतेस तू? हा. कासारले गुरुकुल झग्यातलेच्या प्रेक्षकांना मी मनापासून कुठले झग्यातले गुरुकुल? साकारले घरकुल स्वप्नातली असं नाव आहे ना कार्यक्रमाचं. सॉरी मला शूटिंगची सवय नाही ना तिला त्यामुळे जरा गोंधळ. कॅमेरा सवय नाहीये ना. माझं नॅचरल असतं सगळं. हे ऍक्टिंग बिक्टिंग हे करतात ना. सवय नाहीये. येस खूपच गोड आहेत. खूप गोड आहेत. सॉरी. समीरजी या. मी तुमच्याकडे येते सगळ्यात आधी. येस ऑफकोर्स. या वास्तूमध्ये राहून तुम्हाला किती दिवस झालेत? 6 महिने झाले असतील. ओके हो हो. ओके 3 6 महिने झाले. 6 months. तेव्हा आलो आपण ऑगस्ट ऑक्टोबर मध्ये आलो ना. हो मग. ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर. हा मग. आता कुठला महिना आहे? मार्च. जानेवारी फेब्रुवारी मार्च. 6 महिने. मग कशाला बोलते? 6 महिने 6 झाले. महिने. अगं कशाला तू हे बोलते? म्हणू शकतं, असं करायचं. ऑलवेज तिचं असं असतं ना की या कॅमेरा आहे म्हणून झालं फक्त. कॅमेरा गोडवा खूप आहे. येस तर 6 महिने झालेले आहेत म्हणजे नुकतेच शिफ्ट झालेला आहात. आता तुम्ही 6 नवीनच आहे घर. 6 महिने झाले. नाईस. घर घ्यायचं म्हटलं ना की मंडळी प्रत्येक घरामागे काहीतरी गोष्ट असते. Yes, of course. एक संघर्ष असतो. मला जाणून घ्यायचंय तुमच्या घरामागे काय आहे? मेडिकल स्टोर.
म्हणजे ते मनोज मेडिकल स्टोअर आहे ना, खिडकीतून दिसतंय इथून मागून. ही ईशा, घरामागे बिल्डिंग कुठली आहे ते नाही त्या विचारत आहेत. घराच्या मागे तुमची गोष्ट काय आहे बाबा? काय संघर्ष आहे तुमचा बाबा की तुम्ही हे एवढं मोठं घर बांधलं तर तुम्हाला काही कष्ट पडले का? सॉरी ही गोष्ट आपण त्यांना नाही मला कॅमेरामुळे होत आहे फक्त. सॉरी, गोष्ट आपल्याला त्यांना सांगायची. नेहमी नाही होत. सॉरी. समीर सर तुम्ही जे विनोद करतात ना त्या नळाची टाकी आज आम्हाला सापडली. म्हणजे म्हणजे इकडून ते येतं ना सगळं. अरे नाही तसं काय नाही, तिला तेवढं काही जमत नाही माझं नॅचरल असतं. मग हे घेऊन जातात आणि ऍक्टिंग मध्ये वापरतात. नाही. प्रेक्षक वाट बघतायत आपल्या कहाणीची. कमेंट्स यायला लागलेत हे जरा लव्ह यू. खरं झालं. लाईव्ह. तर येस, तुम्ही संघर्ष कहाणी घराच्या मागची कहाणी जी आहे ईशा वहिनी, हो. ती मला जाणून घ्यायची. हो, तुम्ही तसं बघायला गेलं तर हा संघर्ष तसा 1-2 दिवसाचा नाही आहे. हा संघर्ष तब्बल जवळजवळ 29 वर्षाचा आहे. बापरे. पण उराशी माझ्या स्वतःचं घर असावं हे स्वप्न कायमच होतं. म्हणजे प्रत्येक कलाकाराच्या उराशी हे स्वप्न असतं. पण मी तुम्हाला सांगू का, तेवढी झेप घ्यायची त्या वेळेला ऐपत नव्हती माझी. होती ऐपत आपली? ऐपत होती का मला सांगताय? असं काय करताय? नव्हतीच्या अर्थानेच केलं. अरे मग माझ्या विधुनाला चुकचुक करतेस असं होतं ना ते. नाही, तू तेच म्हणते, मी पण तेच म्हणते, कशाला करतेस हे तू? माझा पण इंटरव्ह्यू आहे, मी फक्त सपोर्ट करते. नकोच बोलूस, माझा इंटरव्ह्यू आहे, मलाच बोलू दे, तू बोलूस. माझा पण आय लव्ह यू ऑल. मस्त आहे. नाही मला असं म्हणजे नाही मला असं ठरवून ऍक्टिंग बिक्टिंग नाही हो करता येत ह्यांच्यासारखं खोटं. मला नॅचरल येतं. हो येस, खरंच नॅचरल. कधी म्हणजे विनोद कधी संपतो सुरू होतो कळतच नाही. आमच्या घरात असं खेळीमेचं वातावरण मी जाणीवपूर्वक निर्माण केलेलं आहे. कारण तसे मग पण सुचतात, कारण सतत. हो, मला माहिती आहे ते. तर मला हेच तुम्हाला सांगायचं की असे वेगवेगळे अनुभव नेहमीच येत असतात. वाईट अनुभव सुद्धा खूप आले. अनेक वेळेला माझं पेमेंट बुडलेलं आहे. प्रोड्युसर्सनी TDS सुद्धा भरलेला नाहीये. अपमान झाले अनेक वेळेला. चेष्टा झाली माझी अनेक वेळेला. खूप चेष्टा व्हायची. चेष्टा झाली. काळ होता तेव्हा तर ना, अरे समीर चौगुले म्हणजे ते ज्यांच्या अंगावरचे केस डोक्यावरच्या केसांना जास्तीची मेजॉरिटी असं चिडवतात ते. अशी ओळख होती त्यांची एक काळ. हे काय बोललीस तू? बट धरून खेचे ना, इथे बस. एक मिनिट, खोटं सांगतेय का? हे काय बोललीस तू? एक मिनिट, मी खोटं नाही सांगत आहे. वेलक्रो आहे. अरे काय बोलतेस तू? अरे हे काय बोलतेस? खोटं बोलतेय का? दाखवा शर्ट वर करून. मी खोटं नाही बोलत आहे. समीर सर नीट बसा. आय लव्ह यू ऑल. ऍक्च्युली काय बोलतेस तू? चौगुले बिलकुल आतल्या गोष्टी नाही सांगायच्या. खरं तेच सांगते. शर्ट काढून दाखवाल कशा कमेंट्स येत आहेत? अरे नाही रे, हे कोण आहे ते कमेंट्स करणारे? सर काढा पटकन क्लोज घेतो. अरे गप्रे, तू काय बोलतोस? कोण आहे ते कमेंट्स करणारे? कोट आहेत? फॅन्स आहेत सर तुमचे. आय लव्ह यू ऑल. आय लव्ह यू ऑल. खोटं सांगतच नाही. पण नाही काही गरजच नाही. आपण पुढे वळूया. व्हायची अशी खरंच म्हणजे नाही. जस्ट 1-2 वेळेला फक्त कमेंट आलेली होती. मला नाही येत खोटं यांच्यासारखं करता. मला असं वाटतं की आपण आता थेट ईशा वहिनींकडे जाऊया. मी तुमच्याशी येणारे गप्पा मारायला. मला प्रश्न विचारणार. मला इथून कळतं. कान नाहीये मला, कळतं इथून. ऐकू. ईशा वहिनी, एवढी वर्ष तुम्ही समीर सरांच्या पाठीशी भक्कम उभ्या आहात, तर काय सांगाल तुम्ही यांच्या प्रदीर्घ प्रवासाबद्दल? असं मी जेव्हा त्यांना पसंत केलं ना, चांगला नोकरदार माणूस होता, छान प्रायव्हेट कंपनीत नोकरी होती. माहित नाही कधी कुठे कसं ते टीव्हीचं वेड लागलं, सोडली हो नोकरी. मी सांगत होते तरी नका सोडू नोकरी, नका सोडू. नाही ऐकलं माझं. अख्खा चौगुले परिवार हेकट ना, सोडली नोकरी. म्हणून ही परिस्थिती आली आज. काय परिस्थिती आली? जर नोकरी सुरू असती ना तर हे घर 15 वर्ष आधी असतं आपल्याकडे. नाही. आय डिफर. थोडासा मतभेद आहे. एवढं काही सिरियस नाहीये, पण आय डिफर की मला माझ्यावर खूप विश्वास होता. आणि तुम्हाला खरं सांगू का, मी मध्यमवर्गीय माणूस आहे. माझ्या आईची शिकवण मला खूप उपयोगी पडली. आईने मला बचतीचं महत्व समजवलेलं होतं. आईने मला सांगितलं की थेंबे थेंबे तळे साचे सम्या. शहाणपणा नको करू समीर सर. तर ते आईने मला सांगितलेलं होतं. आणि त्यामुळे मी 17 लाख रुपये बचत करून
जमा केले आणि मग पुढे लोन बिन घेतलं. डाऊन पेमेंट मी केलं 17 लाख रुपये. हो, आणि शेवटी फक्त 50,000 उरत होते ते माझ्या वडिलांनी दिले ना, म्हणून आमचं घर झालं. हो, ते दिले. पण मी मेन जो आहे 17 लाखाचं डाऊन पेमेंट ते मी बचत करून केलं. हो, पण 50,000 माझ्या वडिलांनी दिले हे सांगायचा कमीपणा वाटतोय का तुम्हाला? पण असा प्रश्न नाहीये, मी ते आता सांगितलं. पण मेन जी रक्कम आहे 17 लाख आहे ना, ती मी भरलेले आहे. 17 करू नका, 17 पेक्षा 50 मोठा आहे. मला काय वाटतं, कोणीही सांगेल 17 पेक्षा, एवढं कळत नाहीये ना. तुम्ही सांगा 17 लाख. 17 आणि 1 2 3 4 5 17 लाख. 17 लाख. खूप सर, लाख बीक तुमचं तुमच्याकडे ठेवा. तुम्ही सांगा 17 मोठे का 50 मोठे? 50. अरे काय 17 मोठे का 50 मोठे? 5. अरे 17 लाख आहेत ते. 50,000 वेगळे. हजार लाख करत बसू. 50 मोठे 17 पेक्षा. अरे काय चाललंय हे? सर कमेंट्स मध्ये लोक 50 मोठे असं म्हणतायत. अरे मला काय 50? अरे हे आहेत ते 17 लाख असे. काय अर्थच नाही आहे याला, काय बोलून अर्थच नाही. तुमचे काय fans म्हणजे आहेत ते. तू गप्प बस. फॅन्स मी बघून घेते फॅन्स. it's okay. आता मला आता मी हे व्हायला लागलं. नाही हे व्हायचंच नाही आपल्याला. आपल्याला हे नाहीच गोडवाच आपल्याला इथे आहे. हवेमध्ये मस्त केमिस्ट्री आहे आणि आपण मिळून घरकुल घेतलेलं आहे. मला समीरजी तुम्हाला हे विचारायचंय, पुढचा प्रश्न. व्यावसायिक नाटकं तुम्ही खूप केली, तर म्हणजे त्या काळात तुम्हाला कधी असं वाटलं होतं का नाटक करताना की असं घर असेल कधीतरी आयुष्यात? 150 रुपये नाईट होती तेव्हा काय स्वप्न बघणार आहेत? ईशा वहिनी, हे घर कसं चालवलंय ना मी, ते माझं मला माहितीये. आले आप्पासाहेब बेलवलकर आले. कुणी घर देता का घर? आला समीर. 90 वर्षाचा शब्बीर कुमार आला. समीर सर, कुठून येतो हा सूर? मगाशी नव्हता, अचानक कुठून आला हा सूर? माझ्या सुराचं घेऊन बसू नका. सुराचं घेऊन बसू नका. संसार मी चालवलाय तेव्हा. दिवसभर काम करून दुपारी शेजाऱ्यांकडे पापड लाटायला जायचे मी. अरे खोटा बोलते. अरे खोटा बोलते ही. अरे खोटं बोलते ही. 17 वर्ष संसाराला झाली. दुपारी 1 ते संध्याकाळी 6 रोज घोरत असते दुपारी. ही कधी गेली पापड लाटायला? कधी गेली? तुम्हाला काय माहिती? आले मोहम्मद अजीज आले आता. तुम्ही होता का घरात? तुम्ही तिथे होतात. तिथे स्टुडिओत जेव्हा तुम्ही कॉमेडी करत होतात ना, तेव्हा मी शेजाऱ्यांकडे पापड लाटत होते. अरे तू कसली पापड लाटायला जातेस? 17 वर्षाच्या संसारात 2 वेळेला फक्त 2 पोळ्या तिच्या गोल झाल्या होत्या. 2 वेळेला. हिला कोण पापड लाटायला बोलवणार स्वतःच्या घरी? सर लाटायला गेली होती ही पापड लाटायला. कमेंट्स खूप डेंजर येत आहेत सर. कमेंट्स मध्ये लोकांना कळत नाही, हसायचे रडायचे काय करायचं सर. एक स्पोर्टिंगली फॅन्स डिसअपॉइंट होतील प्लीज सर. सर काय केलंय माझ्यासाठी, माझ्या करिअरसाठी हिने? घरकुल केलं नाहीये का मी? काही नाही केलंय सर प्लीज. काय केलंय करिअरसाठी? माझं स्पोर्ट्सचं करिअर सोडलं मी यांच्यासाठी. रस्सी खेच हा हिचा स्पोर्ट. रस्सी खेच. एका इयत्तेत 3-3 वर्ष असायची शाळेत असताना. मग बारकुंडी पोरी यायची का पोरांना खसखस घ्यायची. सर अगदी करताय तुम्ही. रस्सी खेळ. चमचा लिंबू पण खेळायचे मी. चमचा लिंबू हे गेलं ऑलिम्पिक. खो-खो पण खेळायचे. उभा खो खो दिसतोय ऑलिम्पिक मध्ये. हे हिचं करिअर. सर किंमत नाहीये माझी काही. सर वहिनींना खूप सपोर्ट मिळतो सर कमेंट्स मध्ये. रस्सी खेच लवर्स इकडे आलेले आहेत सर. प्लीज सर. आयुष्याची माझं करिअरची वाट लावली. नाही करिअर मी नाही केलंय का काही? काय केलंयस तू? ताई एक इंटरनॅशनल प्रोजेक्ट घालवलं माझा तिने. इंटरनॅशनल प्रोजेक्ट. अरे बुराका मारू हारा मारू नावाचा एक जॅपनीज दिग्दर्शक होता. एकदाच नाव घेता येईल, परत विचारायचं नाही. अरे बुराका मारू हातका मारू नावाचा एक जॅपनीज दिग्दर्शक होता.
त्याने मला फोन केला होता इंटरनॅशनल प्रोजेक्टसाठी. मी आंघोळीला गेलेलो होतो, हिने फोन उचलला. काय बुरा का मारू हा का मारू, तू का मारू का मा का मारू, असा जोक मारते ही त्याच्यासमोर. ठेवून दिला फोन त्याने. इंटरनॅशनल प्रोजेक्ट गेलं माझं. वहिनी सिरियसली तुम्ही इंटरनॅशनल प्रोजेक्ट घालवलं सर? तुम्हाला खरंच वाटतं यांना इंटरनॅशनल प्रोजेक्ट साठी विचारत असतील? बरे आहात ना तुम्ही? समीर चौगुले. यांचेच मित्र आहेत मंदार, ओंकार राऊत. सावत्या बिवत्या आवाज बदलून फोन करतात. ऑडिशनचं नाव ऐकलं की हो सर आलो सर, ऑडिशनला येतो सर. मागे मिशन इम्पॉसिबलच्या ऑडिशनला हे नाला सोपाऱ्याला गेले होते. नाला सोपाऱ्याला मिशन इम्पॉसिबलचं ऑडिशन असेल का? हा विषय संधी असते, कधी पण येऊ शकते. हो घरी सांगितलं ना गच्चीवर ऑडिशन चालू आहे तरी जातील हे लगेच. घरकुलाबद्दल आपण बोलूया का? जळलं तुमचं घरकुल राहू द्या, यांच्याकडेच राहू द्या त्यांचं घरकुल राहू दे. खूप केलंय मी तुमच्यासाठी. सर सर खूप होत आहे सर. सर सर बोलायचंच नाहीये तुमच्याशी. मला 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 काय वाटतं सर, त्यांनी मला हट हट केलं असं वळवून. सर ऐकूच हे आपण थेट मला संपून टाकूया. आपण शेवटच्या राऊंडला येऊया. आता आपण रॅपिड राऊंड खेळणार आहोत. मस्त. ओके. सो तुम्हाला मी जे प्रश्न विचारणार आहे त्यांची तुम्हाला जी पहिली उत्तरं सुचतील ती मला सांगायची आहेत. ओके. आर यू रेडी? येस. मस्त उत्साह आहे आता इथे. पहिला प्रश्न वहिनी तुम्हाला आहे. वहिनी ओके. समीर सरांचं तुम्हाला सगळ्यात जास्त आवडलेलं काम कुठलं? लॉकडाऊन मध्ये एकदा बरी लादी पुसली होती. बाबा आवडत काम म्हणजे माझं ऍक्टिंगचं काम. लादी पुसली होते ते काय सांगते? हा ऍक्टिंगचं. मग पास. पास एकही काम नाही माझं. पास म्हणतेस तू? मला विचार. येस येस येस. समीर सरांसाठी प्रश्न आहे. पुढच्या जन्मी ईशा वहिनी बायको म्हणून चालतील का? हो चालतील, पण या जन्मी घेऊन जाताना. मला पण नाहीच राहायचंय. मग ठीक आहे, मला पण राहायचं. मला पण घेऊन जा. मला मी उत्तर दिलं. मला पण घेऊन जा ना. हाऊस नाहीये. खूप फनी. तिसरा प्रश्न आपण वहिनी तुम्हाला विचारते मी. असा कुठला क्षण आहे तुमच्या आयुष्यातला जेव्हा तुम्हाला समीर सरांची पत्नी असल्याचा अभिमान वाटलाय? नाही म्हणणं एवढा सुद्धा क्षण नाही असं उत्तर देतेस तू. एकही क्षण नाही आयुष्य. मला नाही आवडला. प्रश्न बदला. दुसरा प्रश्न विचारा. पुढचा प्रश्न. हा इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. विचार आम्ही ठरवते. विचार. असं बोलतात तुम्ही आजपर्यंत बरं का, तुम्ही आजपर्यंत समीर सरांपासून कुठली गोष्ट लपवून ठेवली आहे? आता आम्हाला तुम्हाला सांगावं लागणार. येस. एक सोशल मीडियावर मध्ये बॅन समीर चौगुले हॅशटॅग ट्रेंडिंग वर होता ना. हा तो मी बनवला होता. बॅन समीर चौगुले 3 महिने ट्रेंडिंगला होता. तू सुरू केला होतास का? का म्हणजे सुलू वंसांच्या लग्नासाठी पैठणी द्या म्हटलं, नाही म्हणालात तुम्ही मला. म्हणून बॅन समीर चौगुले हा हॅशटॅग तू सुरू मग काय अरे करू तुला मी? लाज नाही का वाटत? लाज वाटते. दुकान बंद झालं असतं माझं. बंद करा. निघा तुम्ही. असंच निघा, नाही. घरात जा तुम्हाला. मला आवडतच नाही. बहारदार. आय लव्ह यू ऑल. मस्त मस्त परफॉर्मन्स. बहारदार. आय नो प्रसादा तुम्हाला मंजुताईची फार आठवण येत असेल, पण आता आपण कमेंट्स कडे वळूया. येस. बहारदार, धुमाकूळ, फार मजा आली मला. कोणी घर फिरलं नाही तरी घराचे वासे फिरले असते. फॅन्टास्टिक. कधी तो ट्विस्ट आला या स्किटमध्ये आणि कुठे गेम पलटी झाला कळलंच नाही. इतक्या स्विफ्टली तो ट्विस्ट आला. बहारदार, फारच मजा आली, फारच. ईशा सुपर्ब. सम्या, ऑडियन्स बरोबर तुझे रिॲक्ट करत होतास, ला जवाब. आणि लॅपटॉप तू फिरवलास, दिसत कॅमेऱ्यात नव्हतं, लक्षात ठेव. धुमाकूळ.
तू पण इतकं ती टिपिकल अँकर, तू जो तो आणत होतीस की सगळं काही मस्त चाललंय आणि आता रॅपिड फाय वगैरे, ते पण मस्त होता, मस्त ओव्हरऑल. मंदार, विंगतून आलास पण फार लांबचा प्रवास करून आलास. ईशा कमाल कमाल, मजा आली, खूप मजा आली, टेरिफिक. येस सई. ब्रिलियंट परफॉर्मन्स, ब्रिलियंट. मला असं वाटतं की हा एक उत्कृष्ट सांघिक परफॉर्मन्स तर होताच, पण तुम्ही आपापल्या उत्तरपत्रिका पण पुरवणी सकट उडवल्यात असं मला वाटतं. फार मजा आली. मँडी, मी तुला आज मी जाहीर करते की तू या मंचाचा उभरता तारा आहेस आणि लुकलुकणं थांबवू नकोस. आम्हाला खूप मजा येते जेव्हा तू लुकलुकतोस. मजा आली गाईज. मंडळी, एका हॉटेलमध्ये आलाय एक कस्टमर. बघूया तिथे त्याचं कसं आदरातिथ्य केलं जात आहे ते पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत आणि कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम यांचा. हॅलो, एक्सक्यूज मी. अरे इथे काउंटरवर कोणीच नाही आहे. दादा, इथे काउंटरवर कोण बसतो हो? याला विचारा, याला विचारा. ओ दादा, ओ दादा, दादा, इथे काउंटरवर कोण बसतो हो? याला विचारा, याला विचारा. अरे काय लावलं तुम्ही? याला विचारा, याला विचारा. समोर उभा असलेला बिचारा दिसत नाही तुम्हाला? का बरं? असली एवढ्या बेकार प्रकारची कॉमेडी करतोस वसऱ्या? अशी कॉमेडी करतात? अशा माणसाला आम्ही बाथरूम वापरायला काय बघायला पण देत नाही. ऐका ना दादा, एवढं चिडू नका. मी कॉमेडी नाही केली हो. मग काय केलं आता? विचारा विचारा काय केलं? नाही नाही, परिस्थिती सांगितली हो मी. एक तर रिझर्वेशन नव्हतं म्हणून उभं राहून प्रवास केला मी. त्यात पाय इतके ठसठस करून राहिले ना, अंग मन तसं दुखून राहिलं माझं. इथे इथे या हॉटेलमध्ये रूम बुक केलेली आहे मी. 2000 रुपये ऑनलाईन भरलेली. इथे कोणी नाही आहे. अरे याचा कोण मालक आहे, कोण रिसेप्शनिस्ट आहे, कोणी तर असेल. याचा मालक कोण आहे? मी मालक आहे आणि मी मॅनेजर आहे. तुम्ही मालक आणि मॅनेजर आहे? अरे मी रूम बुक केली आहे ना, मग रूम द्या ना मला. जोपर्यंत माझा जावई माझ्याबरोबर माफी मागत नाही तोपर्यंत मी तुला काहीच करणार नाही. मी कामच करणार नाही, तुला काही हेल्पच करणार नाही. जोपर्यंत माझा सासरा माझी माफी मागत नाही तोपर्यंत मी कुठलंच काम करणार नाही. अरे ओ अरे ओ दादा, अरे असं काय झोपले काय तुम्ही? ऐका ना, अरे ऐका ना, तुम्ही जरा समजूतदार दिसताय. हा माझ्या बरोबर माफी मागायचं म्हटलं, याला जाऊ द्या. तुम्ही जरा हुशार दिसताय. कोण आहे तुमचा सासरा? कोण आहे? हा झोपला ना वासाडा, हा माझा सासरा आहे. आणि वाचाडा माझा जावई आहे. हा गोड माझा जावई आहे? अरे बापरे. हे बघा ओ, अरे उठा ना, अरे उठा ना. आता काय करू मी? हे बघा, तुम्ही जे कोण असाल त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही आहे. मी इथे रूम बुक केलेली आहे. मला रूम द्या, नाही तर मी कंप्लेंट करीन बरं का तुमची. हा, नाव काय तुमचं नाव काय? आय एम द ओनर. नाव विचारलं मी. माझं नाव वाचते काय ते? MHJ गॅलेक्सी होरायझन इन. ती गॅलेक्सी आहे ना, तो मी आहे. आय एम द गॅलेक्सी कदम. आणि मी होरिझन मोरे. होरिझन मोरे? होरिझन मोरे, गॅलेक्सी कदम. गॅलेक्सी नसतं रे, गॅलेक्सी असताना. तो चुकले वाचारा, मी बरोबर आहे. आणि तू होरायझन मोरे? होरायझन मोरे मी. अरे बोंबिल ना काड्यास ना, जिथला आता पाय शेतस रे तू ना. शेन्नी पावटी एवढं वजन होईतून ना होरायझन. हा मी. ऐका ना, दलिंदर नाव आहे तुमची. आणि त्यात तुम्ही सासरे जावई खेळतायत. हा सासरा आहे ना, हा जावई. मला काही घेणं देणं नाही याची. लायकी आहे वाचाऱ्याची, माझ्या जावई व्हायची लायकी आहे वाचाऱ्याची. माझ्याकडे आला होता म्हणा कामद्या बिकाऱ्यासारखा. हा, मी याला काम दिलं वसाऱ्याला. बोला चल झाड लोट कर इकडं. तर या वसाऱ्याने माझी पोरगी पटवली. हे मला कशाला सांगताय? मला रूम द्या. कशी पटवली त्याला विचार. मी कशाला विचारू? मला रूम द्या. मी नाही देत रूम तुला. दा विचार.
कशी पटवली हो? ते काय झालं, मी याच्याकडे झाडू मारायला होतो ना, हा. झाडू पोछा मारायला. बरं. ते झाडू मारता मारताना त्या झाडूने ना मी तिच्या पायाला गुदगुदल्या करायचो. तिला जाम आवडायचा. मी लादी पुसायचो ना, लादी तो साबणाचा फेस व्हायचा ना, तर तिच्या अंगावर मी असा असा ती जाम खुश व्हायची. तिथं आम्ही एकामेकाच्या प्रेमात पडलो का नाही. ऐकलं भिकार चाले करून माझ्या पोरीला पटवल्या ना वत्सऱ्यानी. त्याला माफी मागायला सांगा. माफी मी नाही मागायला मागित माफी. ऐका ना, मी मागतो. त्याला मागतो माफी. ऐका ना, झालं लग्न, सोडून द्या आता. मोठे आहे ना तुम्ही, तर मोठ्या मनाने माफ करून टाका. अरे माफ केलं म्हणून त्याला इकडे ठेवलंय ना, पार्टनर बनवलंय ना वत्सऱ्याला. पण त्याच्यासाठी माफी नाही आहे. माफी दुसऱ्या विषयाची आहे, दुसऱ्या कामात. आता काय झालं? एक कस्टमर आपला परफ्यूम विसरला. बऱ्याचदा आम्ही आमचा परफॉर्मन्स विसरतो, तर परफ्यूम विसरला. तर त्या वसाऱ्याने तो परफ्यूम मला आणून द्यायचा, तर यांनी फुस 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 चांगला संपवून टाकला. कसा देणार? कसा देणार? तो परफ्यूम मला सापडला म्हणजे माझाच झाला ना. पण मी मला काय ना, तुला कसा देणार? मी मला काय तर मला मॅनेजर आहे इथला. तू कोणाला विचारतो? रे गपरे, हा चिंदी माणूस. चिंदी तू चिंदी आहे. हा चिंदी आहे. तुला सासरा. अरे थांबा ना, हो. त्या दिवशी एका कस्टमरची ना अर्धी क्वार्टर राहिली होती. हा वसाडा सकाळीच वासरा पियाला. मग मी अरे मला वापरत नाही गेली की आपण भाऊ दोघं जण मिळून पिऊया म्हणून. ए तुझी लायकी वगैरे चल. चल चढ जायला. थांबा ना. मी मला काय ना. हो माहितीये तू मला काय. नका नका कच्च्या भांडू. काय करू? अरे गॅलेक्सी होरायझन नावं ठेवली ना रे तुम्ही रे. मग काय छोट्या छोट्या गोष्टीवर नुसते भांडताय. कस्टमरनी काय ठेवलंय त्याच्यावर. हो हे बघा, फालतूपणा करू नका. जो मला चांगली सर्व्हिस देईल ना, त्याला 50 रुपये टिप देईन मी. 50 रुपये द्या. 50 रुपये मी सर्व्हिस देतो. मी ती बॅग तोडता का आता? सर्व्हिस द्यायची म्हणून. सर्व्हिस अशी देता सर्व्हिस. मी इकडे ये. माझी बॅग मी घेऊन जाईल. माझी बॅग घेऊन जाईन मी. तुम्ही आहे ना, तुम्ही रूमची चावी द्या. रूम द्या. मला टिप कोण देईल मग? नाही चार्ज नव्हते. अरे मालक येणार रे तू रे. मला टिप. हा घ्या घ्या. अरे हा ना, रूम द्या पटकन रूम द्या. आता ए त्याला 101 ची चावी देऊन टाक प्लीज. ड्रायव्हर उघडा. मी नाही उघडणार. ड्रायव्हर उघडा. मी नाही उघडणार. काल तुमचा कस्टमर आला, मी ड्रायव्हर उघडलाय. तुम्ही आज उघडा. त्याच्या आधी मी उघडलो तर तू उघड. मी नाही उघडणार. मी नाही उघडणार. मला नाही. मी नाही उघडणार. थांबा. फालतूपणाची हद्द नका करू. ड्रायव्हर मध्ये डोकं घालून ठॅप 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 केलं पाहिजे. मी उघडू का? नाही तू नाही उघडायचं. मी उघडू. द्या चावी द्या. 101 ची चावी. हे कुठं त्याचा 101 ची चावी? तिथला बाथरूम लिकेज नाही माहिती नाही तुम्हाला? परवा एक कस्टमर होता त्या रूम मध्ये, आंघोळ करून बाहेर आला, सगळं पाणी त्याच्या मागोमाग आलं माहिती आहे. तो वाहून गेला असा त्या दिवशी. पण त्याच्यामध्ये गरम पाण्याचे केटल आहे ना, ते मस्त आहे ना, त्याने काय फरक पडतंय ते प्यायचं. ओ दादा, गरम पाणी पिऊन रिकामा व्हायला कुठे जाऊ? तुंबलेल्या बाथरूम मध्ये जाऊ का? बरं 102 वगैरे. ठीक आहे. ही चावी नको ती 102 ची. काय अरे पंखा थावरा कवरा आवाज येतो माहितीये का? डॉक्टर परला मिळाला तर जबाबदार कोण आहे? नाही पण त्या रूम मधली जी किटली आहे ना ती चांगली आहे. पाणी गरम करतील पितील ना त्याच्यातलं. अरे काय गरम पाण्याचे कौतुक आहे? पंखा पडेल मग मी मरतो, मग गरम पाणी पिऊ का? 103 रूम नंबरची द्या. ती नाही देता येणार. का बरं? ते आमच्या दोघांचे जेव्हा भांडणं होतात ना, आणि त्या भांडणामध्ये जो रुसतो तो त्या रूम मध्ये जाऊन बसतो, म्हणून त्याला आम्ही रुस्तो रूम बोलतो. रुस्तो रूम? हा. रेस्ट रूम असेल ती रेस्ट रूम. रुस्तो रूम म्हणे. आमची तुमच्यासाठी, आमच्यासाठी रुस्तो रूम. सॉरी रुस्तो रूम तुमची आहे. दुसरी रूम द्या एखादी. नाही आमच्याकडे आवऱ्याच रूम आहे. त्यांना एवढी मोठी हॉटेल गॅलेक्सी आणि हॉरिझन आणि फक्त 3च रूम आहे. रूम अजून आहे मग, पण ते बाकीच्या रूम मधले लाईट कापून गेलेली आहे. ते लाईट बिल आम्ही भरत नाही ना. लाईट कट केली पण इथे तर लाईट चालू आहे. ते आकडा टाकून घेतलेली आहे 3 रूम पुरती म्हणून आहे. आणि बाकीच्या गादी नल बिल कायच नाही आहे माहिती आहे. या दलिंदाराने सगळं विकून खाल्लंय. चिंदी चोर माणूस हवा जरा. मी चिंदी चोर? काय करायचं? चिंदी चोर आहे मी? गेले 2 वर्ष ह्या माणसाला मला पगार दिला नाही आहे. ह्याच्या पोरीला तर हाताच्या फोडासारखा जपायचा. माझ्याकडे पैसा नको? अरे पण लग्न केलं सांभाळायचं. मग सांभाळतो. तुला कळत नाही? तुझ्याकडे कामाला ना. डोके जड झालाय. डोकी जड झालाय मी. माझ्या डोक्याच्या बनका उडतोय. ऐका ना,
मी 2,000 रुपये ऑनलाईन पेमेंट केलेलं आहे. मला रूम दिली पाहिजे. अरे लाजा वाटू द्या ना. आता एवढ्या रात्री मला दुसरं हॉटेल पण नाही सापडणार. त्या रूम द्या ना. मला लगेच झोपायचे. मला काही नको. मला गादी नको. मी लादीवर झोपेल. हां मला द्या दुसऱ्या रूमची चावी द्या. ठीक आहे, ती 107 नंबरची चावी देऊन टाका. ती 108 मध्येच राहिले साफ करताना. अरे मग 108ची द्या ना. नाही ती नाहीच आहे. ती 110 मध्ये मी फ्रेश व्हायला गेलो. हा कपडे घालताना ती चावी बाथरूम मध्ये पडली. फ्लश केलं गेली. ती अक्कल पण फ्लश करून टाकली कर तू. ती नाही होत ना म्हणून थोडं. मूर्ख या शब्दाला चेहरा राहिला असताना तर तू तुझ्या राहिला असता. मूर्ख मूर्ख माणूस आहे तो. काय हे काय हे बाबा थोडी जास्त बोलू का सासरू काय आला मला मूर्ख बोलतो. 110ची चाबी द्या. द्या 110ची चाबी द्या. हे घ्या. डोक्याच्या भनका उडवला बाप्पा. रूम मध्ये टॉवेल वगैरे आहे ना. टॉवेल आहे. अरे कोणी मेलंय का इथे. काय विचारतो मी. हो दादा अरे बोल ना काहीतरी. टॉवेल देणार भाऊ आहे का रूम मध्ये. टॉवेल द्यायची ड्युटी ह्याची आज. माझी काल होती. मी नाही देणार. टॉवेल द्या. या बाचारीने सकाळी आंघोळ केली. मग मी आंघोळ केली. मग आता तो कुठं ठेवलाय आठवत नाही आम्हाला. याने आंघोळ केली मग तुम्ही आंघोळ केली का. एकच टॉवेल वापरला का. एका दिवसाला एकच टॉवेल. अख्ख्या हॉटेलमध्ये एकच टॉवेल आहे. एकच टॉवेल. अरे हायजीन नावाची का गोष्ट आहे का नाही. कस्टमरला साधा एक फ्रेश टॉवेल देऊ शकत नाही तुम्ही. इंटरनेटवर तर डिंग्या मारलेल्या आहे. आमची सर्व्हिस आणि टमकी सर्व्हिस म्हणून. मी आंघोळ बिंगोळ काय करणार नाही. वर जाऊन झोपतो आणि सकाळी डायरेक्ट निघतो. चेकआउट करतो मी. हॅलो. अरे काय हॅलो करतोय. सकाळी कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट तरी घेऊन जा. कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्टला काय असेल. फोडणीचा भात असेल नाही तर पोळ्यांचा काला असेल तिथे. तुम्हाला कसं माहित. म्हणजे हेच आहे. हेच आहे. सेंड्रीला हेच करून देते. सिंड्रीला कोण आहे. माझी बायको. बायकोचं नाव सिंड्रीला आहे. पोरीचं नाव अनेस्थेशिया ठेवला ना. अनेस्थेशिया हे पोरीचं नाव आहे. जो इंग्लिश शब्द ह्याच्या कानावर पडतो ती नावं ठेवतो आवासाडा. माहिती खतरनाक आहे रे बाबा तू. निघतो मी झोपतो. एक मिनिट हे जर कार्ड. आता हे काय. ह्याच्यावर सर्पमित्राचा फोन नंबर आहे. कशाला. हे काय परवा एक कस्टमर आला होता ना. त्याने सांगितलं की त्या रूम मध्ये आहे ना एक फणा काढून नाग असतो. तो तुम्हाला जर दिसला ते ह्या नंबरवर फोन करा आणि त्याला बोलवून घ्या. मी त्या रूम मध्ये जाऊ जिथे नाग आहे. आणि तो नाग चावला मी मेलो तो. अच्छा कसं आहे. नाग दिसला की लगेच फोन करा. तो येईल घेऊन जाईल. आवडच सोपं आहे. नाग मला असा दिसला आणि मी फोन करू. मी फोन करेपर्यंत कचकन चावला तर काय करायचं मग. तुमची जबाबदारी आहे. फोन कशाला दिलाय. कार्ड कशाला दिलाय. नको ही रूम. काय नको त्याला करताय. मी इथे झोपतो. झोपतो मी. तिकडची बुकिंग कन्फर्म आहे तुमची. 1 मिनिट. 2,000 रुपये ऑनलाईन भरलेले आहेत मी. त्या रूमची. इकडचं नाही. इकडचं वेगळं. अरे पण ती रूमच दिली नाही ना तुम्ही. मग तिथं तुम्ही राहायला पाहिजे. तुम्ही राहतच नाही ना. अरे पण तिथे साप आहे ना. अरे मग त्यासाठी कार्ड दिलाय ना सर्पमित्राचा. तो आला की फोन करायचा. तुमच्या गावात आलो म्हणून हे धंदे करताय. द्या 2,000 द्या. 2,000 देऊ अजून. या इथे झोपायचे 2,000. फक्त 2,000. नालाय की तुम्ही. ते आता आहेच आम्ही काय दलिंदर रे. ते आम्ही आहोत. ते वेगळं सांगायची गरज नाही. 1,000 रुपये द्या इकडे. तिकडे कुठे झोपतो. आता दिले ना पैसे. आता झोपतो ना. ती माझी जागा आहे ना. ती त्याची जागा. मॅनेजर. मी कुठे झोपू मग. खाली झोपा. मी खाली झोपू. अरे 2,000 रुपये आधी घेतल्या. 2,000 परत घेतल्या. तसं नाही आहे. ही जागा मालकाची आहे. ती जागा मॅनेजरची आहे. आम्ही कुठे झोपणार. झोपा इथे. चादर टाकून झोपा. झोपा इकडे झोपा. खाली टाकायचे ना झोपायचं. तुला जशी पाहिजे तशी. डोकं इकडे कर तिकडे कर. तुला जसं जमल तसं. आणि हे बघ काय आता आम्ही झोपतोय. घोरण्याचा आवाज आला तर लात मारी ना तिकडे डायरेक्ट. मला लात मारशील. वा वा भन्नाट
छान परफॉर्मन्स. बिचारा श्याम दादा, तुम्ही दोघे मॅड आहात आणि मजा आली. सई, खूप मजा आली गाईज. म्हणजे नेहमी हे प्रहसन जेव्हा येतं तेव्हा तुम्ही काही वेळ तरी संवाद साधता, पण आज तुम्ही एकदमच एकमेकांशी चांगलं बोलतच नव्हतं. त्यांनी जास्त मजा आली आम्हाला. श्यामदादा, तुमचं बॅलन्सिंग ऍक्ट मधलं खरं खोटं फ्रस्ट्रेशन हे सगळं आमच्यापर्यंत पोचलं आणि त्याचीही आम्ही खूप मजा घेतली. मस्त. मंडळी, विनोदाचा हा सोहळा असा चालू राहील पण पुढच्या आठवड्यामध्ये, कारण आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. हास्य जत्रा.